नागपूर अधिवेशनाच्या 5व्या दिवशी देखील विभिन्न मोर्चे आंदोलनांनी विधान भवनावर धावा केला। या जुनी पेन्शन, युवकांचे रोजगार संदर्भातील मागण्यांसाठी चॉकलेट आंदोलन, शिक्षकांच्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन करण्यात आली। असं असताना विद्यार्थ्यांचे आणि इतरही प्रश्न उचलणारे वर्ध्याचे नितेश कराळे मास्तर यांनी 4 विविध मोर्चांना भेट देत आपलं समर्थन जाहीर केलं आणि सरकारवर जोरदार टीका करत आता तरी योग्य उपाययोजना करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे। इथं मी आता 3 आंदोलनाला भेट दिली। हे लाडके भाऊ आहे, ठीक आहे, म्हणजे लाडक्या बहिणी जशा निर्माण केल्या तसे लाडके भाऊ असे तर अनेक आहे, पण बोचके बोटावर मोजण्यासारखे घेतले। जसे काही बीजेपीचे प्रवक्ते उभे करायचे, ठीक आहे, 11 महिन्याची योजना होती, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही वाढवून देतो म्हणे। हे सरळ सरळ या पोट्याले फसवलं, ठीक आहे। बरोबर निवडणुकीच्या अगोदर आपला उल्लू सरळ करण्यासाठी शासनाने ही योजना लागू केली। दुसरं आंदोलन जुन्या पेन्शनचं आंदोलन होतं, ठीक आहे, ते तर अनेक दिवसाचं आंदोलन आहे। त्या लोकायले 3000 सुद्धा पेन्शन भेटत नाही, ठीक आहे। इथं आमदार खासदाराले पेन्शन आहे, ठीक आहे, पण तुम्ही शासनात 60 वर्ष काम करा, तुम्हाला पेन्शन नाही। तिसरं आंदोलन होतं जो जिव्हाळ्याचा विषय आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि नगरपालिकेच्या महाराष्ट्रातल्या 60,000 शाळा बंद करायला निघाले चोट्ट सरकार। आपल्या गोरगरिबाचे पोरं शिकले नाही पाहिजे। बीजेपीचेच लोक गांजा इकताना सापडले, बरं एकेका राज्यात नाही, महाराष्ट्रात सापडले, MP सापडले। हा गांजा ओरिसाहून येतो, 4 राज्य पार करून येते, 4ही राज्यात मनातल्या बीजेपीची सत्ता आहे। आणि आपल्या देशातले पोट्टे, ठीक आहे, गांजा, अफीम, आता ते एक मंत्री आहे MPची, तिचा, ठीक आहे, बहिणीचा नवराही सापडला आणि तिचा भाऊही सापडला। अफीम त्याच्या घरी सापडली। आता मले म्हणायचं आहे का इथं पोट्टे शिकले नाही पाहिजे, गांजा चरसच्या आहारी लागले पाहिजे आणि याचे झेंडे फिरवले पाहिजे, कारण पोट्टे शिकले तर हे रोजगार मागते ना, मग हे असे आंदोलन करते ना। ही व्यवस्था या देशातल्या बीजेपीच्या सरकारले आणि RSSच्या मेंटॅलिटीची सरकार जे सत्तेत बसले आहे त्याला निर्माण करायचं आहे। हे पुन्हा 2019ची विद्युत सहाय्यकाची भरती आहे। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर।